ते काही तुमच्या गावचे नाही का, तुमच्याबद्दल तर वाटत नाही. काही बाया आमच्या गावाकडल्या पाठीवर खर्रा आणायला होते. खर्रा आणल्याशिवाय का मला हात नाही लावत बाया. अरे खर्रा, गुटखा, दारू, बिडी, सिगारेट, चहा सगळं वाईट आहे बाबा रे. खऱ्यात काय माहितीये का, 4000 प्रकारचे रसायन आहे. तू सांगतो सायन्स काय ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन त्याच्यात आहे, कार्बन मोनॉक्साईड त्याच्यात आहे, त्याच्यानंतर मास नावाचा गॅस त्याच्यात आहे, निकोटीन आहे, टॅनिन आहे, अशा प्रकारचे भरपूर त्याच्यामध्ये 4000 प्रकारचे रसायन आहे, जे माणसाचं तोंड खराब करते, आतडी खराब करते, सारं शरीर खराब करते, पुरं थंड करून माणसाले लंब करून. तरी लोक खाते का नाही? खाते ना रे, तू नाही खात ना? आता संकल्प करा बरोबर, म्हणा संकल्प करा, म्हणा आम्ही आजपासून खर्रा गुटखा खाणार, म्हणा खर्रा गुटखा खाणार, खाल्ल्याशिवाय राहणार. माहिती आहे कुठे डबल सीनच्या कठीण झालं रे बाबू रे. म्हणून व्यसनी जगाच्या भोवती अपकीर्तीला जाऊ नको. अरे चहा, बिडी, पान, तंबाखू अन्य मध्येही सेवू नको. तुझी महाराजांनी सांगितलं, खाल्लं नाही पाहिजे, व्यसन नाही केलं पाहिजे बाबू रे. त्यासारख्या पोराची गरज आहे देशाला, आहे की नाही? समजलं पाहिजे, व्यसन मुक्त राहिलं पाहिजे. तुमच्यासारख्या पोराची मला गरज आहे बाबू. इतकं खरे मावशी लक्ष ठेवत तरी जे पेरलं ते उगवते. हे ना भजन ऐकलं तर भजन म्हणकी नाही, खरं का नाही? मी का सलमान खान ना फोटो काढतो. घेऊन चालला जा, काय तू फक्त पुस्तक घेऊन चालला. बाबू तुझे नाव काय? जीवन. जीवन ते भरण्यात पाहिजे. काय नाव आहे रे याचं? जीवन. जीवन म्हणजे काय होतं रे? तू कोण करत आहे? नववीत. मागच्या तू आठवत होता की नाही? मला कसं माहित? सांगते हुशार पोरगा बाबू रे, असे पोरं पाहिजे. जीवन तू कोणत्या वर्गात आहे? 9व्या वर्गात आहे. तिथे तो हात काढणार फ्रेंड लावून कोणत्या मास्तरला शिकवलं गेलं? अरे सावधान म्हणा. फटाके मोठे पहिले झाले. जीवन घाबरू नको तू. हे गाणं बोलतोय लाजू नको. बंद्या गावले काव आणतले का माझ्यासमोर लाजता का रे? जाऊ दे बरं. मला सांगते नाव काय? जीवन. जीवन आड नाव काय? जावरकर. बरोबर आहे, म्हणजे काहीतरी कर. तू जावरकर ना मी भांडेकर, सारखंच आहे ना आपलं. हा मला सांग, सोपा प्रश्न विचार तुझी. तुझ्या गावात मी हो का? माझ्या गावात तू आहे? माझ्या गावात कोण? मी. हा भ्याले कोण पाहिजे? मी न भ्यायला पाहिजे का तुला भ्यायला पाहिजे? कोण भ्यायला पाहिजे? मी कोण भिंग तुझे खाल्ले जातात? याचही बरोबर आहे. तू बाहेर गावचा आहे, तू सांग करू नको, तू भेटून निघाली. पण खरं पाहिजे घेऊन कोण राहायचं? मी. घेऊन कोण? काऊन घेत? काऊन काऊन त्याच काय कारण नाही गेलं? अरे तुम्ही इथंच भेटायला खरंच गावामध्ये घेत. 9वीत गेला तू, आता 8वीत 9वीतून जाशील, 9वीत असेल तू ना, बरोबर का नाही? मग तू घेत तुझ्याच गावात भेट. समजा तुला देशात शिपाई बनायचा आहे,
तुला बनवला ना पाकिस्तानच्या बॉर्डरवर पाठवला आणि तुझ्या हाती बंदूक दिली आणि तुला म्हणलं आक्रमण. तिथं गेल्यावर तू असाच म्हणशील का मारा 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 का करायचं नाही मराचं तर नाही तुमच्या गोल्या अगं वसंत मारा तू परवडला जीवन म्हणजे तुझ्या बाजूचं नाही परवडलं. तुले धकू धकू हकले ना पण ते उठलं काय नाही उठलं. समजान त्याच्यापाशी मी बंदूक दिली त्याला जर म्हणलं आक्रमण ते झाले म्हणून मारणं बे मारणं बे त्या बाजच्या गोल्या तेवढ्या मारून घे खतम झाल्या म्हणजे मग बच्चे गेले मेला म्हणजे सांगून देईल फुकट मेलं म्हणजे हिरवे खायला पहिले पण दिले. पोरं कसे पाहिजे महाराज बोलले अग्नी भडकला युद्धाला त्यात धंदा करतो रातभर. मारतो मले अरे याच्यातलं पाणी संपणारच नाही. याच्यातलं पाणी संपन का नाही संपणार. काऊन नाही संपणार त्याच्या मागचं कारण आहे. अरे दत्तगिरी महाराजले झाले किती वर्ष झाले 140. पुण्यतिथी चालू आहे का बंद झाली चालूच आहे लक्षात घ्या. म्हणून हे अरे राजे किती आले गेले त्यांचे कायदे नष्ट झाले सत्तेचे दरबार उजाडले तरी राज्य चाले संताचं राज्य कधी संपत नाही. वाजवत आहे 146 वर्षापासून त्यांची पुण्यतिथी चालू आहे. महाराजांची पुण्यतिथी गाडगे बाबाची जयंती तुकाराम जयंती ज्ञानेश्वर जयंती मुक्ताई जयंती सावित्री जिजाऊ जयंती तुकडोजी जयंती महावीर गौतम बुद्ध बाबासाहेब आपली तेरवी रघुपती मावशी आजी आपली किंमत फक्त 13 दिवस. चालू कर पाणी वाजवा. काकाजी काढू का पाणी वाजू. आता तुला जोडला कसा झालं हे आमचे कलाकार भाऊ लय जोरदार. हे आमचे उमेश भाऊ हे जाडला का शेंडे बिलकुल शेंडी नाही येईल तरी शेंडे उमेश भाऊ शेंडे तबला होतं काय मिरापूरचे आमचे. आणि हे आमचे पांडुरंग कासार हे आमच्या बालमंडळातल्या भजन मंडळापासून आमचे संबंध आहे. आणि हे आमचे दादा आहे अविनाश भाऊ कोल्हे एकच जनावर आहे फक्त आमच्या याच्यात. जंगलातून उठून पळत आले आता माणसात आले. हे झाड नाव आहे कोल्हे अविनाश दादा कोल्हे. पण सुंदर संगीत शिक्षक आहे म्हणलं संगीत विशारद आहे. तबला वाजवतात बासरी वाजवतात. बासरी नाही आणली अनुय गुरुन तुम्ही चांगल्या खूप बासरी कोणती बासरी वाजवतात तबला वाजवतात सुंदर संगीत बघ आहे. आमच्या काकाजीचा परिचय वा रे वा. ज्याले संत समजणार बाबू त्याच्या जीवनात आनंदच आनंद आहे. ज्याच्या घरात आहे साधू आणि संत
तेच घर राहीन जिवंत, आणि ज्याच्या घरात नाही संत त्याले पडन जंत. तेव्हा सत्यानाश गॅरंटी नाही. म्हणून तुला सांगून ठेवतो बाबू, ओरळीत समजला पाहिजे, नाही तर पोट्टे बाहेर समजते चांगल्या माणसाले. हे भगवे टोपीवाले, हे म्हातारे लोक ज्या ठिकाणी जे हरिपाठ चाललाय, आमचे गिरी महाराज भेटले मगाशी मला. माहितीये का, जिथं जे हरिपाठ करून राहिले, जे इथं भजन करून राहिले, गिरी बाबाजी ओळखता का गिरी बाबाजी आहे ना? हा, तर ते गिरी बाबाजी सोबत म्हणजे जेव्हा काळे महाराज होते, भाकरे महाराज, काळे महाराज सोबत मी वयाच्या 10व्या वर्गात होतो, 16 वर्षाचा, तेव्हा तबला वाजत होतो त्यांच्या सोबत बाबारे. आणि तेव्हा त्या गिरी महाराजासोबत आम्ही राहत होतो. त्यांनी आम्हाला घडवलं. म्हणून म्हणतो का बाबू रे, साधूचा संघ, चांगल्या लोकांच्या सोबत राहा, जीवन बनल्याशिवाय राहणार नाही. भजनात राहा, कीर्तनात राहा, बजेट बसंत रे तुमचं. पण जर समजा सत्यानाश केला तर दारू पिणं, व्यसन करणं, सत्यानाश करणं, धंदे करणं चांगलं नाही मावशी. या बाईचा मुलगा दारू. आता मी काय म्हणतो, मला सांग, सावित्रीबाई फुलेचा जन्म कधी झाला? का व्हाचा आहे? झाला ना? कुठे झाला? सरकारी दवाखान्यात झाला का सेवानिवृत्तीमध्ये झाला? तुला माहित नाही? व्हाच आहे. तिच्या मायले कालच भरती केलं, उद्या शिजर आहे. कायच करावं, तुला काही दोष नाही, पेरलंच नाही तर निघून कुठून? गीता हिच्या घरी दररोज येते, करण हिच्या घरी दररोज येते, तिचा काही दोष आहे का? नाही. म्हणून तुला सांगतो, लक्षात ठेव, ज्या सावित्रीबाई फुलेनं कोणतं काम केलं मावशी? कोणतं काम केलं सावित्रीबाई फुलेनं? काय केलं? हा, सावित्रीबाई फुलेनं दररोज 5 एकर निंदलं. सावित्रीबाई फुलेनं 5 एकर, माईक मध्ये बोलायचं, किती एकर निंदलं? 1 एकर. पक्का दिवशी 5 एकर निंदलं, समजलं? आणि एका वेळेस 5 टोपले उचले ते शेणाचे. किती? 5 टोपले उचले. मी तुम्ही कसं, माझ्या घरी बी 4 देवी आहे. माझ्या घरी 4 देवीचा भक्त आहे. माझी मोठी पोरगी दुर्गा देवी. तू कोणत्या वर्गात आहे? 8वी ते 9वीत आहे. माझी मोठी पोरगी दुर्गा देवी, माझी 2 नंबरची पोरगी शारदा देवी, माई बायको महाकाली, मी तिच्या पायाखाली, माई बमलेश्वरी. किती वेळ झालं? देवे झाले 4. मग 4 देवीचा भक्त मी आहोत, मला दुसऱ्या देवीची पूजा करायची गरज आहे काय? नाही. सर्व देव माझ्या घरी आहे बाबा रे, सर्व देव. स्त्री सारखी मोहिनी नाही, स्त्री सारखी कठोर नाही, स्त्री सारखी रणचंडिका नाही. शुक्रूजी महाराजांनी लिहिले, स्त्री सारखी मुलायम नाही, रणचंडिका. सर्व अवतार तुमच्यात आहे मावशी. म्हणून तुम्हाला त्या दिवशी एक बुटी माझ्या घरी आली. आता ह्या बुटीला दोचं धंदा राहते, काय घरी आली, म्हणलं कृपा काय? म्हणलं 2 पुरी आहे. म्हणलं असं तोंड केलं का जसं काय तिलेच आहे खरं. आता बंद खर्च तिलेच घ्यायला लागते खरं त्या पोरीला. अशी कशी काच करेन ना? म्हणलं कोण नाही का? म्हणे एखादं पोरग पाहिजे होतं. तुम्ही म्हणलं काय ले बा? नाही बापू म्हणे, तो कुळाचा दीपक होय म्हणे. मग तिला सांगितलं, मी म्हणलं तो कुळाचा दीपक नाही होय, तो टेंबा होय म्हणलं. तो कवा भडकवून तुला काही सांगता येत नाही. फक्त काही दीपक नाही राहिले म्हणलं. आता ते भेट झाले, कवाय भडकते कवाय भडकवते, काही गॅरंटी नाही. धन्यवाद. वा वा, छान छान. आरती प्रिया, धन्यवाद. मला सांग, चांदणी फांदी नाही उगवली.
मारे बाबू तुझे नाव काय? माईक का धर. माईक चालू आहे का देवा तो? हा माईक मध्ये बोल बाबू. तुझं नाव काय? लावांश हा लावांश लावायला करतं का तू? काय काय नाव ते त्यालाच माहित नाही. त्याच्या मायलेला पाठ करायला 12 महिने लागले असं. लावांश होय का लावांश होय का लवांश होय काही हरकत नाही. नाव आहे खतरनाक कोट्टे. पहिलं नाव पाहिलं नवा नवा रंगारंगाचे नाव पाहायला भेटते. लावांश काय नाव म्हण बाबू? लावांश. हा असं जवळ बोल बाबू जवळ. ते कोणत्या वर्गात आहे तू? फर्स्ट स्टँडर्ड. अरे बाबा स्टँडर्ड आहे मग तू. ते स्टँडर्डचे आम्ही स्टँडवरचे आहोत. स्टँडर्ड काम आहे याचं. फर्स्ट स्टँडर्ड आहे बाबू. हा चला असो. खंजरी कोण वाजवली? कोणी वाजवली? तुकडोजी महाराजांनी वाजवली. वा 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 टाळ्या वाजवा. किती अभ्यास आहे. त्याला पाहिलं असेल ना इथं. तुकडोजी महाराजांनी वाजवली. आणि बाबू मला सांग बरं कुठं वाजवली तुकडोजी महाराजांना खंजरी? कुठं वाजवली? कुठं कुठं वाजवली? माहित नाही काय कुठं कुठं वाजवली बाबा? त्याला माहितच नाही. त्या दिवशी एक पोट हे तर चुपचाप तरी त्या दिवशी एक पोट म्हणे कुठं वाजवली म्हणलं. कोण वाजवली म्हणलं? पहिले तर मा बापानं वाजवली म्हणे. मी म्हणलं कुठं वाजवली तर म्हणे वावरा. मी म्हणलं काऊन तर पाखरं खेळत नेलती म्हणे. त्यानं पाहिलं तुझं डोंगर डोकत त्याने अरे संत विसरलो आपण महापुरुष विसरलो इतिहास माहित नाही. अरे सांग माय आई सांग मला निवडून मी आणतो. घेऊ नको बॅनर छापतो पत्रिका छापतो. उभं राही म्हणलं का असं अरे ह्या देश म्हणजे शूरांचा देश. ह्या वीरांचा देश आहे. इकडं पाय इकडं पाय. देशात शिवाजी संभाजी तानाजी येसाजी वीरांची खाण आहे बाबू. या देश म्हणजे समजलं काय तू? बरं बाबू असा तसा देश आहे का आपला? नाही. हा देश म्हणजे संतांची भूमी. हा देश म्हणजे वीरांची भूमी, नरवीरांची भूमी, महावीरांची भूमी. अरे हनुमानजीचा देश आहे. हा शिवाजीचा देश आहे. लक्षात घे. हा देश काय म्हणजे असं तसं आहे काय? 150 वर्ष आपल्यावर राज्य केले इंग्रज लोकांना. कमी भारी असू का आपण? चला असं हरकत नाही. उभे राहा बाबू. बघ तू बरं काहीच नाही करा. उभं राहा बाबू. तू कोण वाजवली खंजरी? पुस्तक याले मोठं पुस्तक दे. ग्रामगीता सारनावाचं. हे 40 रुपयाचं पुस्तक आहे बाबू. तुला फुकट देतो. वाचाल तर वाचाल. उभे राहा उभे राहा बाबू. तू काय शाबास. ये इकडे पटकन पटकन धाव. म्हणून डोक्षे फिरले तू. आपल्याला फुकट खायची सवय लागली मावशी. तुमची लय किंमत आहे पण मजाक नाही. सरकारच्या लाडक्या बहिणी आहे तुम्ही बाबा. त्याला समजून गेलं सरकार नाही का बाबा यायले 1500 दिले म्हणजे ह्या खुश होते. सरकार जर बदलायचं असेल तर तुमच्या हाती. तुम्ही लय महत्वाचे आहे मावशी. म्हणून तुमच्यासाठी पण तुकडोजी महाराजांना अध्याय लिहिला मैलोन्नती नावाचा. ग्रामगीतामध्ये अध्याय आहे बरं तुमचा स्पेशल. कोणाची? मायची. लक्ष्मीबाईची पूजा होते. शारदा माईची पूजा होते. दुर्गा देवीची पूजा होते. होते की नाही? म्हणून या देशाला भारत माता लक्षात ठेवतो. आणि या माय दिसल्या का मला बरं वाटते. काही काही गावामध्ये जातो बाहेर नाही राहत. बिलकुल बाहेर नाही राहत. त्या खरांगण्याला गेलो आता मी मागच्या वर्षी. त्या मागच्या 2 बाया भरल्या गोष्टी करून राहिल्या. तुझ्या खात्यात जमा झाले मायने झाले.
बायाच्या ह्याच गोष्टी केवायसी तुझी केवायसी झाली सर कांदा चालू लिंक घेतली का तिने लिंक भरली का येऊ याच इकडे गोष्टी. अरे त्या दिवशी मला बँकेला मॅनेजर भेटला यायच्या पैसे आत्महत्या करतो काही दिसाला मजाक नाही झालं तो म्हणे आवलं करेल म्हणे मी एवढी नोकरी केली म्हणे पण एवढा त्रास नाही पाहिला म्हणे कोणती बाई